श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. भारतीय संस्कृतीत कापूर हा एक अतिशय शक्तिशाली आणि पवित्र पदार्थ मानला जातो, जो की विधी, आरती आणि तांत्रिक उपायांमध्ये वापरला जातो. शत्रूपासून मुक्त होण्यासाठी कापूरचे उपाय विशेषतः प्रभावी मानले जातात. हे उपाय तुमची नकारात्मक ऊर्जा काढून टाकून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात. इथे मी तुम्हाला शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी कापराच्या विविध उपायांची तपशीलवार माहिती देणार आहे. कापूर महत्त्वाचा म्हणजे सकारात्मकता आणि शुद्धता. कापूर त्याच्या शुद्धता आणि शक्तिशाली ऊर्जेसाठी ओळखला जातो. हा नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास आणि सकारात्मक वातावरण तयार करण्यास मदत करतो. कापूर जाळल्याने वातावरणातील अशुद्धता आणि नकारात्मक शक्ती नष्ट होतात. त्यामुळे शत्रूंपासून दूर राहण्यासाठी आणि त्यांच्या वाईट प्रभावापासून मुक्त होण्यासाठी कापूर अत्यंत लाभदायक मानला जातो. व्हिडिओच्या शेवटी मी कापूरशी संबंधित काही खास छोटे परंतु चमत्कारिक उपाय देखील सांगणार आहे, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या जीवनातील शत्रूपासून मुक्ती मिळवू शकता. म्हणून हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत जरूर बघा. सर्वप्रथम कापूरचे संरक्षण कवच. तुमचे शत्रू होणार शांत. बघते घरातील या ठिकाणी फक्त कापूर जाळून टाका आणि सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या समोर गुडघे टेकेल. कापूरच्या मदतीने तुम्ही तुमच्या शत्रूपासून कशी सुटका कराल हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. कापूरचा हा उपाय असा आहे की तो तुमच्या शत्रूला तुमच्यापासून पूर्णपणे दूर करू. तुमचा शत्रू तुमच्या केसाला सुद्धा हात लावू शकणार नाही. तुमचे किती शत्रू असले तरी कापूरचा हा उपाय वापरताना लाखो हजारो शत्रू सुद्धा तुमचे काहीही नुकसान करू शकत नाहीत. आजचा व्हिडिओ खूप खास आहे, विशेष करून अशा लोकांसाठी ज्यांना त्यांच्या शत्रूंनी खूप त्रास दिलेला आहे. आता जाणून घेऊया शत्रूंच्या क्रियेची लक्षणे आणि धोका. नेहमी शत्रू काही ना काही करत राहतात, ज्यामुळे तुमच्या घरात पैसा वाया जात आहे, तुमच्या घरात अपघात होत आहेत, तुमच्या आयुष्यात मोठे व संकट येत आहेत. सर्वात धोकादायक शत्रू ते आहेत जे तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट विचार करतात. तुमच्या घराचे आर्थिक नुकसान करायचं आहे, तुमचे काम चालणार नाही, तुम्ही तुमच्या आयुष्यात मागे राहावे यासाठी असे शत्रू तुमच्या मागे काहीतरी करत राहतात. जिथे शत्रू तुम्हाला त्रास देतात त्या घरात तुम्हाला आजार सहज मिळतील आणि त्या घरामध्ये धनाची हानी सहज दिसून येईल. आजचा काळ असा आहे की अडचणीत असलेल्या व्यक्तीचे शत्रू तुम्हाला सहज सापडतील, परंतु जो आयुष्यात पुढे जात आहे, पैसा कमवत आहे, ज्याला यश मिळत आहे, अशा व्यक्तीच्या पाठीमागे एक नाही तर हजारो शत्रू बनतात. कारण हे कलियुग आहे. फक्त आता पाहूयात कापूर आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला कसा मिळतो. कापूर हा चमत्कारिक आहे. तो तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतो. भूत आणि नकारात्मक ऊर्जा या सर्व गोष्टी घरातून काढून टाकतो. ज्या घरात कापूस जाळला जातो तिथे नेहमी पैशांचा पाऊस पडतो आणि धनाची देखील देवी लक्ष्मीचा तिथे सदैव वास असतो. बघतो कापूरचे उपाय तुम्हाला नजर दोष यांसारख्या समस्यांपासून सुद्धा वाचवतील, शत्रू शांत करेल आणि तुम्हाला शत्रूंपासून मुक्त करेल. जर तुमच्या आयुष्यात सतत पैशांची चिंता असेल, संपत्तीचे सर्व मार्ग बंद होत असतील, घरात कुठूनही पैसा येत असला तरी ते तुमच्या औषधांवर खर्च होत असेल, अपघात होत असतील किंवा पैशांची कमतरता तीव्र झाली असेल, तर तुम्ही कापूरचा हा उपाय नक्की करून पहा. हा एक असा चमत्कारिक उपाय आहे जो तुमचे आयुष्य रातोरात बदलू शकतो. प्रिय भक्तो, जेव्हा तुम्ही तुमच्या घरात कापूर जाळता तेव्हा तुमच्या घरात एक संरक्षण कवच तयार होते, ज्यानंतर कोणीही वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही आणि ती घरी असली तरी लगेच घराबाहेर पडते. दुसरे म्हणजे वाईट नजर एखाद्यावर पडली तर ती निघून जाते. महत्त्वाचे म्हणजे लवंग आणि कापूर जाळल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचे काम करते आणि वाईट शक्तींना ताबडतोब घरातून बाहेर टाकते.
जेव्हा जेव्हा आपण आपल्या घरी कापूर जाळतो तेव्हा आपल्या घरात अष्टलक्ष्मी वास करते. संकटमोचन हनुमानजींचा कापूरचा उपाय मंगळवार आणि शनिवार हा दिवस श्री हनुमानजींना समर्पित आहे. श्री हनुमानजींना समर्पित आहे. संकटमोचन हनुमानजी तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करते, शत्रूंपासून मुक्त करेल, ऊर्जापासून देखील मुक्त करेल आणि पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर करेल. या उपायासाठी लागणारे साहित्य आणि कृती समजून घ्या. मंगळवार किंवा शनिवारच्या दिवशी 3 कापराच्या वड्या घ्या. 2 ते 3 संपूर्ण लांब लवंग घ्या, तुटलेले नसावेत, अखंड साबूत असावेत. देशी तूप किंवा चमेलीचे तेल. दिव्यासाठी कृती नीट समजून घ्या. मंगळवारी किंवा शनिवारी संध्याकाळच्या वेळी या सर्व गोष्टी घेऊन तुमच्या घरातील मंदिरात देवघरात शांतपणे बसावे. सर्वप्रथम तुम्ही देशी तुपाचा किंवा चमेलीच्या दिव्याचा तेल लावावा. त्यानंतर हनुमान चालीसीचे पठण करा. पाठ करता येत नसेल तर जय श्रीराम, जय सीताराम किमान 108 वेळा म्हणा. आता हनुमानजींच्या समोर 5 लवंग आणि 3 कापूर ठेवून मोठ्या दिव्यात किंवा मोठ्या भांड्यात जाळून घ्या. त्याचा धूर घराच्या मंदिरात दाखवून मग तो धूर घरभर पसरावा. सर्व खोल्यांमध्ये संकटमोचन हनुमानजींचे ध्यान करत राहा. घरभर फिरून झाल्यावर कापराचे ताट किंवा मातीचा दिवा घराच्या मंदिरात ठेवायचे आहे. आता प्रार्थना आणि विसर्जन पद्धतीसुद्धा नीट समजून घ्या. आता हात जोडून खऱ्या श्रद्धेने संकटमोचन हनुमानजींना अशी प्रार्थना करायची आहे की ही एक अमूल व्यक्ती आहे, शत्रू आहे. या शत्रूपासून माझे रक्षण करा आणि मला नेहमी तुमचे आशीर्वाद द्या. शत्रूचे नाव तुम्हाला जर माहीत नसेल तर असे म्हणा, माझे किती शत्रू असले तरी सर्वांपासून माझी सुटका करा. नंतर त्या राखेचे विसर्जन. लवंग आणि कापूर पूर्णपणे जळाल्यावर ती राख पाण्यात मिसळून घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आत बाहेर दोन्ही बाजूनी शिंपडून घ्यायची आहे. आता महत्त्वाची गोष्ट, हा उपाय तुम्ही मंगळवारी संध्याकाळी किंवा शनिवारी करा आणि राख बुधवारी सकाळी किंवा रविवारी सकाळी शिंपडा. परिणाम स्वप्न. हा उपाय केल्याने तुमचे शत्रू शांत होतील, त्यांच्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल, तुमचे काही नुकसान करू शकणार नाहीत. तसेच तुमच्या घरातून वाईट नजरसुद्धा लगेच दूर होते. प्रिय भक्तो, हनुमानजींची पूजा केल्यास ते तुमच्या घरी कधी संकट किंवा अशा काही गोष्टी घेऊन देता नाहीत, कारण ते कलियुगाचे देवता आहेत. आता कापराचे 9 सोपे चमत्कारिक उपाय जाणून घेऊयात. शत्रूपासून मुक्तीसाठी कापराचे खास छोटे चमत्कारिक सोपे उपाय व फायदे. कापूर. रोज सकाळ संध्याकाळ घरी कापूर जाळा. जाळताना ओम नमः शिवाय किंवा ओम हनुमते नमः या मंत्राचा जप करा. असे केल्याने नकारात्मक शक्ती दूर होते, शत्रूचा प्रभावसुद्धा कमी होतो. नंबर 2. कापूर आणि लवंगाचा उपाय. पितळेच्या वाटीत 2 कापूर 3 लवंगा जाळून हनुमानजींच्या समोर ठेवा. ओम हनुमती जय नमः या मंत्राचा 108 वेळा मंगळवार शनिवार जप करा. असे केल्याने शत्रूने पाठवलेली कोणतीही तांत्रिक क्रिया असो किंवा वाईट नजर अशी असो ती नाहीशी होते. नंबर 3. कापूर आणि काळे तीळ. कापराच्या दिव्यामध्ये कापूर आणि काळे तीळ ठेवून तो दिवा घराचा मुख्य दरवाजा ठेवा. ओम क्लीं नमः काली कल्याण नमः या मंत्राचा जप करा. असे केल्याने शत्रूचे वाईट हेतू निष्फळ करतो. नंबर 4. कापूर आणि तुरटी. कापूर आणि तुरटी समस्या प्रमाणात मिसळून घ्यायची. 4ही कोपऱ्यात ठेवा. नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरातील सर्व शत्रू शांत होतात. नंबर 5. रात्री झोपण्यापूर्वी घरातील मंदिरात कापूस जाळा. घरातील शत्रू शांत होतात. नंबर 5. रात्री झोपण्यापूर्वी घरातील मंदिरात कापूर जाळा. ओम ह्रीम क्लीम चामुंडेय विच या मंत्राचा जप करा. असे केल्याने हा उपाय शत्रूंना शांत करतो आणि त्यांची वाईट विचारसरणी दूर करतो.
नंबर 6 हनुमानजींच्या समोर कापूर तांत्रिक उपाय पहा. मंगळवार शनिवार हनुमानजींच्या समोर कापूर जाळा. ओम हनुमंते रुग्णदायक ओम फट स्वाहा या मंत्राचा 11 वेळा जप करा. असे केल्याने शत्रूंचा मानसिक आणि प्राभाविक प्रसाद कमकुवत होतो. नंबर 7 कापूर आणि लाल कापडाचे तुकडे भरा. उजव्या हाताने स्वतः फिरवा. शत्रूच्या नावाचा जप करत वाहत्या पाण्यात ते सोडून द्या. याने शत्रूंची ऊर्जा नशीब होते आणि तुमची सुरक्षा होते. नंबर 8 कापूर आणि तावीज. कापूर काळे तीळ चांदीच्या तावीजमध्ये भरा. लाल धाग्यात कापून बांधून गळ्यात किंवा उजव्या हातात घाला. बाजूदंडावर बांधा. ही तावीज सर्व प्रकारच्या नकारात्मकतेपासून आणि शत्रूंच्या अडथळ्यांपासून तुमचे संरक्षण करते. नंबर 9 कापूर आणि लिंबाचा शक्तिशाली उपाय. लिंबाचे 4 भाग करा. त्यात कापराचे छोटे तुकडे टाका. शत्रूचे नाव घेऊन ते एका निर्जन ठिकाणी फेकून द्या. सर्व प्रकारच्या नकारात्मकतेपासून आणि शत्रूंच्या अडथळ्यांपासून तुमची संरक्षण करते. नंबर 9 कापूर आणि लिंबाचा शक्तिशाली उपाय. लिंबाचा 4 भाग करा. त्यात कापराचे छोटे तुकडे टाका. शत्रूचे नाव घेऊन ते एका निर्जन ठिकाणी फेकून द्या. हा उपाय शत्रूची नकारात्मकता वाढवण्यात मदत करतो. बघतो आता आध्यात्मिक आणि वैज्ञानिक काय. सकारात्मक ऊर्जा मिळते. कापूर वाईट नजर आणि शत्रूंच्या तंत्रमंत्रांपासून रक्षण करतो. कापूर मानसिक शांती आणि आध्यात्मिक शांती वाढवतो. शत्रूपासून मुक्त होण्यास आणि आपल्या जीवनात शांती आणण्यास हा कापूर खूप मदत करतो. आता जाऊ खबरदारी आणि सल्ला नीट समजून घ्या. कापूर उपाय करताना पूर्ण शक्ती आणि विश्वास ठेवा. पूजा स्थान स्वच्छ ठेवा आणि सकारात्मक ऊर्जेचा उपाय करण्यापूर्वी स्नान करून स्वतःला शुद्ध करून घ्या. कोणालाही उपाय करताना शत्रूचे नाव पुन्हा मनात ठेवा, पण इतरांसमोर मात्र बोलू नका. हे उपाय नियमितपणे केल्याने तुमच्या अडचणींपासून मुक्ती मिळते आणि मानसिक शांती आत्मविश्वाससुद्धा वाढतो. बघतो तुम्हाला यासोबत काही समजले नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जेणेकरून आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील. खूप खूप धन्यवाद.